नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मराठी विषयांचे असे प्रश्न की जे आपल्या एक्झाममध्ये पुन्हा येऊ शकतात बघा. ठीक आहे, म्हणजे आजच्या प्रश्नांमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. आज तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मराठी विषय या ठिकाणी अभ्यासला जाईल बघा. ठीक आहे, पहा या ठिकाणी तर मराठी हा जो विषय आहे तो कंबाईन ग्रुप बी आहे किंवा कंबाईन ग्रुप सी आहे. ठीक आहे, तर या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा एकूण 50 प्रश्नांसाठी तुम्हाला विचारलं जातं बघा. ठीक आहे, तर 50 प्रश्न बघा येत आहे लक्षात, आणि त्याला मल्टिपल केले तर किती येतात बघा. तर मल्टिपल जर 2ने जर आपण गुणाकार करतो तर 100 मार्क्ससाठी तुम्हाला हा मराठी विषय आहे बघा मित्रांनो. येत आहे लक्षात सर्व. ठीक आहे, तर आपल्याला मेन्समध्ये चांगला स्कोर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आपल्या घरचा विषय, आपल्या मातृभाषेचा विषय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो मराठीला बघा. ठीक आहे, तर मराठी विषयामध्ये आता जे तुमची मे महिन्यामध्ये जे मुख्य परीक्षा आहे मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं हे लेक्चर तुमच्यासाठी राहणार आहे बघा. ठीक आहे, चला तर मग चालूया, सुरुवात करूया. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला PYQ स्वरूपात दिसेल आणि काही प्रश्न संभाव्य स्वरूपात पाहायला मिळेल पहा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे मराठीचे प्रश्न पाहणार आहोत तर ते PYQs सोबतच संभाव्य प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे, हे प्रश्न सोबतच पहा. या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, प्रश्नांची फक्त उत्तरं नाही पाहणार मित्रांनो, पहा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण पुढे तुम्हाला असे प्रश्न ॲड करून दिलेले आहे. ठीक आहे, की तुम्हाला एक्झाममध्ये त्या टॉपिकवर प्रश्न राहणार म्हणजे राहणार बघा. ठीक आहे, पहा या ठिकाणी दिसतोय आपल्याला पहिला प्रश्न. बघा या ठिकाणी संधीचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. बघा कोणता प्रश्न आहे, संधीचा. तर पुढीलपैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती असं या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ठीक आहे, आणि 4 शब्द दिलेले आहे, सदाचार, विद्यार्थी, अब्ज आणि कुंभार. ठीक आहे, आणि खाली सब ऑप्शन दिलेले आहेत बघा. क्लिअर. ठीक आहे, तर आपल्याला 4 शब्दांपैकी ओळखायचं आहे की व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात तुमच्या. ठीक आहे, तर आता तुम्हाला ओळखायचं आहे. 2 सेकंद मी तुम्हाला देतो बघा. ठीक आहे, आन्सर क्लिक करायला. चला ओके. ठीक आहे, थोडं फास्ट घ्यायचं आहे पहा. ओके, ठीक आहे, क्लिअर. आता बघा, तर बघा तुम्ही तुमचं उत्तर काढलं असेल. काय म्हटलं आहे पहा मित्रांनो, संधीचा प्रकार आहे. तर लक्षात काय ठेवायचं, आता आजपासून बघा या ठिकाणी आपण जे मराठीचे लेक्चर चालू करत आहोत यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट पाहायला मिळेल की प्रश्न 1, परंतु त्या प्रश्नामध्ये जो टॉपिक या ठिकाणी विचारलेला आहे संधीचा, तर संधीबद्दल कमीत कमी शब्दांमध्ये आपण त्या टॉपिकला कसं कव्हर करू शकतो. ठीक आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे संधीचा टॉपिक या ठिकाणी थोडासा एक्सप्लेन होणार आहे, सोबत 4 शब्द जे दिलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन होणार आहेत. ठीक आहे, आणि जे ऑप्शन आहेत, ऑप्शन एलिमिनेट कशी करायची हे पद्धत सुद्धा पाहणार आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहणार मित्रांनो. ठीक आहे, चालेल बघा मित्रांनो. ओके, तर बघा काय म्हटलंय, पुढीलपैकी व्यंजन संधी ओळखा. आता मुळात जेव्हा आपण पाहतो तर संधी हा जो प्रकार आहे हा मराठीमधला नाहीच बघा. ठीक आहे, तर संधी हा प्रकार मूळचा आलेला आहे संस्कृतमधून बघा. संस्कृतमधून मराठीमध्ये ठीक आहे आपल्याला संधी हा टॉपिक आलेला दिसतो. ठीक आहे, मराठी व्याकरणामध्ये. ओके, आता संधीचे मुख्य प्रकार जर म्हटलं तर 3 प्रकार पडतात पहा. ठीक आहे, पहिला प्रकार पडतो स्वर संधी. स्वर संधी. त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे व्यंजन संधी. दुसरा मुख्य प्रकार कोणता आहे, तो व्यंजन संधीचा प्रकार येतो पहा. तिसरा मुख्य प्रकार आपल्याला पाहायला भेटतो विसर्ग संधी. बघा कोणता प्रकार येतो, विसर्ग संधीचा प्रकार येतो पहा. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा स्वर संधी कसं ओळखायचं मित्रांनो. बरोबर आहे, तर संधी ओळखण्यासाठी तुम्हाला शब्दांचे विग्रह येणं हे खूप महत्त्वाचं असते पहा. येत्या लक्षात, संधीसाठी शब्दांचे विग्रह महत्त्वाचे असतात. आता विग्रह केल्याच्या नंतर काय महत्त्वाचं आहे पहा, तर स्वर संधी कशी ओळखायची. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असला पाहिजे, स्वर असला पाहिजे, प्लस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असला पाहिजे, तर स्वर असला पाहिजे पहा. ठीक आहे, येत्या लक्षात. त्यानंतर पहा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असला पाहिजे, व्यंजन असला पाहिजे मित्रांनो, प्लस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण तो सुद्धा काय असला पाहिजे, व्यंजनच असला पाहिजे पहा. ठीक आहे, किंवा स्वर सुद्धा आला तर काही प्रॉब्लेम नाही. येत्या लक्षात. त्यानंतर बघा विसर्ग संधी जर म्हटलं तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असला पाहिजे, विसर्ग असला पाहिजे मित्रांनो पहा. ठीक आहे, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असला पाहिजे, तो व्यंजन किंवा स्वर या ठिकाणी तुम्हाला असला पाहिजे पहा. तर हे आहे तुमचे शॉर्टकट. ठीक आहे, म्हणजे संधी ओळखायची असेल तर तुम्हाला हे पॅटर्न तुम्हाला माहीत असलं पाहिजे पहा. ठीक आहे, येत्या लक्षात. मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की व्यंजन संधीचं उदाहरण ओळखा म्हणते. म्हणजे आपल्याला काय महत्त्वाचं आहे, हे सूत्र महत्त्वाचं आहे की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असला पाहिजे, तर स्वर असला पाहिजे पहा. ठीक आहे, क्लिअर येत आहे लक्षात मित्रांनो. चला ओके,
चला पहा. तर आता या ठिकाणी बघा 4 शब्द आपल्याला दिसत आहे, सदाचार, विद्यार्थी, अब्ज आणि कुंभार. ठीक आहे. तर पहिला शब्द घेऊया सदाचार. सदाचार शब्दाचा विग्रह कुठून करायचा? जे संधियुक्त शब्द असतात ना मित्रांनो, त्यामध्ये काही बारकावे असतात. काना, मात्रा, विलंटी, उकार, बरोबर आहे, किंवा एक मात्रा, दोन मात्रा, एक काना, एक मात्रा, एक काना, दोन मात्रा, बरोबर आहे, किंवा शब्दांमध्ये जोड शब्द असतात. तिथूनच शब्दांचे विग्रह करायचे असतात बघा मित्रांनो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला की सदाचार हा शब्द आहे. ठीक आहे. आता शब्दामध्ये जेव्हा जोडाक्षर राहतात तेव्हा तर आपण विग्रह करू शकतो, पण जोडाक्षर नसेल आणि जर शब्दांमध्ये तुम्हाला कोणते शब्द दिसेल बघा मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला ग, ज, ड, द आणि ब, बरोबर आहे. हे 5 व्यंजन आहे. जर हे व्यंजन तुम्हाला शब्दामध्ये दिसत असेल तर त्याला म्हणायचं आहे तुम्हाला तृतीय व्यंजन संधी. येतं लक्षात? मग आता शब्दामध्ये सदाचार बघा द आलेला आहे, बघा द आलेला आहे. द आला तर त्याचं काय करायचं? त करायचं, पहिला तिसऱ्याचं पहिलं करायचं. ठीक आहे. त्यानंतर पहा ड आलेला आहे, याचं काय करायचं? ट, ट, ठ, ड, तिसऱ्याचं पहिलं करा. ठीक आहे. ज आहे, च, च, छ, ज, ज च च करायचं आहे. ग आहे, यामध्ये बघा क आहे, क चा ग करायचा, ग चा क करायचा. मग आता ब आहे तर ब चा काय करायचं? प करायचं. शब्दामध्ये जर क च ट त प असेल तर प्रथम व्यंजन संधी, शब्दामध्ये ग ज ड द ब असेल तर तृतीय व्यंजन संधी. बघा आता या ठिकाणी तुम्हाला द दिसते आहे, म्हणजे हा शब्द कशामध्ये गेला? तृतीय व्यंजन संधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा. म्हणजे पहिला शब्द हा व्यंजन संधीचा आहे मित्रांनो. येत्या लक्षात बघा. क्लिअर? त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे, आता इथे एक शब्द दिसतो विद्यार्थी. येत्या लक्षात? तर बघा काय झालेलं आहे, सदाचार या शब्दाचा विग्रह मी तुम्हाला सांगतो काय होतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, सत अधिक आचार. काय होतं मित्रांनो? सत अधिक आचार. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर. व्यंजन प्लस स्वर. बघा काय म्हटलंय? व्यंजन प्लस स्वर. काय येणार? व्यंजन संधी. हा झाला पहिला व्यंजन संधीचा. दुसरा बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? विद्यार्थी. आता विद्यार्थी शब्दाचा विग्रह काय होतो? विद्या अधिक अर्थी. विद्या अधिक अर्थी. येतं लक्षात मित्रांनो? पहा. ठीक आहे. तर काय झालेलं आहे पहा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे द्यामध्ये काय आहे? आ. येतं लक्षात? प्लस दुसरा शब्द काय येतो? अ. पहिलाही स्वर, दुसराही स्वर. पहिलाही स्वर, दुसराही स्वर. मग कोणती संधी येणार आहे? स्वर संधी. मग हा शब्द चालेल का आपल्याला? नाही, कारण त्यांनी काय म्हटलं? व्यंजन संधी ओळखा म्हणते. क्लिअर? येतंय लक्षात? आता बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, क मध्ये अब्ज एक शब्द दिसतोय. मी काय म्हटलं तुम्हाला, शब्दामध्ये जर तुम्हाला ब, बघा येतंय लक्षात, ब, ग, ज, ड, द, ब दिसेल त्याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. बघा द आहे तृतीय व्यंजन संधी, ब आहे पुन्हा तृतीय व्यंजन संधी म्हणतात. बघा येत्या लक्षात. मग विग्रहाच्या वेळेस काय करायचं? ब च प करायचं, म्हणजे तिसऱ्याचं पहिलं करायचं. ठीक आहे. मग काय होणार? अप. बघा येत्या लक्षात, अप अधिक ज. येत्या लक्षात? पहिला व्यंजन आणि दुसराही व्यंजन. येत्या लक्षात? पहा, पहिला व्यंजन दुसराही व्यंजन, व्यंजन संधी. बघा ठीक आहे. येत्या लक्षात? म्हणजे हा शब्द सुद्धा काय झाला? व्यंजन संधीचा. ठीक आहे. कुंभार. कुंभार शब्दाचा प्रॉपर विग्रह या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे हा शब्द तुम्हाला काढून टाकायचा आहे. मग आता काय आलेला आहे पहा, सदाचार पहिला शब्द, दुसरा अब्ज, अ आणि क. बघा दिसते तुम्हाला फक्त अ आणि क काय आहेत तर बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं या ठिकाणी उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. बघा बघा येत आहे का तुमच्या लक्षात? ठीक आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न पाहिला आपण. ठीक आहे. आणि प्रश्नाचे 4 ऑप्शन या ठिकाणी डिस्क्राईब करे. बरोबर आहे. सोबत जो टॉपिक आहे, टॉपिकच्या शॉर्ट ट्रिक काय आहे, किंवा प्रथम व्यंजन संधी किंवा तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची. ठीक आहे. आता हे सर्व या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या, एकत्र पाहिल्या सर्व. ठीक आहे. आपल्या या लेक्चरचा उद्देश एकच आहे मित्रांनो. बघा ठीक आहे, प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक क्लिअर करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. आणि तुम्ही जे मुख्य परीक्षेची तयारी करत आहात तर यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते अशा प्रकारचं तर तुम्हाला व्यवस्थित प्रकरणावाईज जर प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाले तर तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होणार आहे. पहा ठीक आहे. बघूया दुसरा प्रश्न. पहा बघा या ठिकाणी दिसतोय ओढा. ओढा या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. पहा ठीक आहे, लिंग ओळखायचे आहे. आता एकदम वन लाईनर प्रश्न आहे. आपल्याला मेन्समध्ये तुम्हाला, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा दिसतात जे बोनस प्रश्न असतात. बघा ठीक आहे. परंतु बोनस प्रश्न घेण्यासाठी प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे असते. पहा ओके. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग यापैकी नाही. ओके. तर काय म्हटलं आहे,
आता शब्दाचे लिंग, लिंग म्हणजे काय, तर नाम हा एक आपण प्रकार पाहिला. शब्दाची पहिली विकारी शब्द जाती आहे नाम, बरोबर आहे. तर नामामध्ये आपण पाहतो नामाचे लिंग विचार, वचन विचार, सामान्य रूप आणि विभक्ती विचार, बरोबर आहे. आता यामध्ये काय विचार, लिंग, बरोबर आहे. नामाचे 3 लिंग असतात बघा मित्रांनो, ठीक आहे. तर कोणकोणते लिंग आहे बघा, स्त्रीलिंग आहे, त्यानंतर पुल्लिंग आहे आणि त्यानंतर नपुसकलिंग आहे बघा. असे नामाचे एकूण किती लिंग पाहायला मिळतात आपल्याला, 3 लिंग पाहायला मिळतात. मग कोणत्याही शब्दाच्या समोर तो ती ते वापरलं की डायरेक्ट आपल्याला समजतं ते कोणत्या लिंगामध्ये आहे. मग स्त्रीलिंग असेल तर ती हे सर्वनाम वापरा, पुल्लिंगी असेल तर तो हे सर्वनाम वापरा, नपुसकलिंगी असेल तर ते. काय म्हटलंय, तो ती ते, बरोबर आहे. कोणतंही नाम घ्या बघा, कोणतंही नाम घ्या, ठीक आहे. मुलगा, मुलगा म्हटलं तर काय आहे ते पहा, मुलगा, मुलगा म्हटलं तर तो मुलगा म्हणजे काय आला, पुल्लिंगी शब्द आला पहा, ठीक आहे. येत्या लक्षात. छत्री, छत्री हा शब्द आहे, तो छत्री म्हणतो का आपण, ते छत्री, ते छत्री काय होते पहा, लक्षात घ्या. तर काय होणार, ती छत्री म्हणजे काय झालं, स्त्रीलिंगी. येत्या लक्षात. ते छत्री सुद्धा म्हणतो आपण नपुसकलिंगी. येत्या लक्षात. आता आपण जर म्हटलं गाव, गाव जर म्हटलं तर ते गाव, बघा म्हणजे गाव हा शब्द कशामध्ये आला, नपुसकलिंगीमध्ये. सेम हेच पॅटर्न वापरून तुम्हाला हा शब्द ओळखायचा आहे. एकदम शॉर्ट ट्रिक आहे, लिंग ओळखण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे पहा, ठीक आहे. काय म्हटलंय पहा, ओढा. आपण म्हणतो ना की ओढा शब्द काय असतो पहा, ठीक आहे. म्हणजे आपण पाहतो की हा सर्वात मोठा महासागर आहे पहा, महासागर, ठीक आहे. पाण्याचा सर्वात मोठा, ठीक आहे, साठा ज्याला म्हणतो आपण. महासागरापेक्षा लहान काय असते बघा मित्रांनो, ठीक आहे. काय असते तर उपसागर, उपसागर, ठीक आहे. किंवा काय असते, समुद्र असते बघा, ठीक आहे. समुद्र कशाला म्हणतो, ज्याच्या 3 बाजूने पाणी आहे, एका बाजूने जमीन आहे, त्याला समुद्र म्हणतात. उपसागर म्हणजे काय, एका बाजूने पाणी 3 बाजूने जमीन, त्याला उपसागर म्हणतात. क्लिअर. उपसागरापेक्षा लहान काय असतात पहा, समुद्राला काय येऊन मिळतात, तर नद्या येऊन मिळतात बघा, ठीक आहे. मोठ्या मोठ्या नद्या येऊन मिळतात. नद्यांना उपनद्या येऊन मिळतात, उपनद्या येऊन मिळतात बघा मित्रांनो, ठीक आहे. उपनद्यांना सहाय्यक नद्या येऊन मिळतात बघा, सहाय्यक नद्या, ठीक आहे. आणि सहाय्यक नद्यांना लक्षात ठेवायचं, नाले, नाले आणि ओढे बघा, नाला आणि ओढा, ठीक आहे, येऊन मिळतात. तर हा ओढा शब्द तुम्हाला याचं लिंग ओळखायचं आहे बघा, ठीक आहे. तर एक सिंपल एक कन्सेप्ट बघा या ठिकाणी. मराठीमध्ये हा शब्द तुम्हाला दिसतोय ओढा, ठीक आहे. तर ओढा म्हटलं तर काय होतो, ती ओढा म्हणतो का आपण, नाही. ते ओढा म्हणतो का, नाही. तो ओढा काय येणार आहे, नपुसकलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी शब्द येणार आहे बघा, ठीक आहे. कोणता ओढा, तर तो ओढा बघा मित्रांनो, ठीक आहे. तर राईट उत्तर काय येत आहे पहा, पुल्लिंगी. म्हणजे लिंग ओळखण्यासाठी कोणतं फॉर्मॅट आहे आपल्याकडे, तर तो ती ते हे सर्वनाम तुम्हाला शब्दांच्या समोर वापरायचे आहेत. क्लिअर. चला पाहूया पुढचा प्रश्न. नॉनस्टॉप आपल्याला बघायचा आहे पहा, ठीक आहे. बघा या ठिकाणी दिसते आपल्याला सर्वनाम या टॉपिकवर प्रश्न दिसत आहेत पहा, ठीक आहे. की मी, तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत म्हणतात पहा. तर सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा काय उत्तर येईल तर, एक सेकंद. बघा मित्रांनो, सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनाम यांना प्रतिनामे सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. सर्वनाम हे सर्व प्रकारच्या नामांसाठी वापरले जातात, म्हणून त्यांना सर्वनाम असं म्हणतात बघा, ठीक आहे. सर्वनाम हे पूर्णपणे नामावर डिपेंडेड असलेली शब्दजाती आहे पहा, ठीक आहे. म्हणून नामाला प्रथम स्थान आहे आणि सर्वनामांना द्वितीय स्थान आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. येत्या लक्षात. आता या ठिकाणी 2 प्रश्न प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत, तर 6 प्रकार आहेत बघा मित्रांनो. किती आहे, 6 प्रकार. हा एक प्रश्न करून ठेवा. त्यानंतर सर्वनामाचे, ठीक आहे. आता आपण जर म्हटलं की मूळ सर्वनामे कोणती, बरोबर आहे, किंवा एकूण सर्वनामे कोणती, ठीक आहे. तर एकूण सर्वनामे किती आहे बघा, लक्षात ठेवायचं तुम्हाला. मी, तू, कोण, आपण, काय, स्वतः, बरोबर आहे. त्यानंतर बघा तो, ती, ते, त्यानंतर हा, ही, हे, त्यानंतर जो, जी, जे. बघा येत्या लक्षात. असे एकूण किती सर्वनाम आहेत, तर 9 सर्वनाम आहेत, ठीक आहे. सर्वनाम म्हटलं तर एकूण किती घ्यायचे आहे, 9, बरोबर आहे. एकूण सर्वनाम म्हटलं तर 9 आणि प्रकार म्हटलं तर किती घ्यायचे आहे, 6, ठीक आहे. हे 2 तुम्हाला माहीतच असले पाहिजे, ठीक आहे. या 2 गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता बघा काय म्हटलेलं आहे,
या ठिकाणी त्या 6 प्रकारातले 4 प्रकार आपल्याला दिलेले आहेत बघा. ठीक आहे. पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हटलं तर प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. ठीक आहे. येत्या लक्षात. आता या ठिकाणी लक्षात घ्या की प्रथम पुरुषवाचक म्हटलं तर मी, आम्ही, आपण, स्वतः. द्वितीय पुरुषवाचक म्हटलं तर तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि तृतीय पुरुषवाचक म्हटलं तर तो, ती, ते, त्या. ठीक आहे. असे प्रकार पडतात. त्यानंतर बघा काय म्हटलं, प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणायचं बघा मित्रांनो, मोठा प्रश्न आहे. वाक्यामध्ये काय असेल, कोण किंवा काय हे शब्द असेल. वाक्यामध्ये कोण किंवा काय असेल आणि वाक्याच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तरच याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात बघा. आणि वाक्यात जर कोण किंवा काय, वाक्यात जर कोण किंवा काय हे सर्वनाम येत असेल आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल किंवा एक्सक्लामेशन मार्क असेल, म्हणजे उद्गारार्थी चिन्ह आणि पूर्णविराम असेल आणि वाक्यामध्ये कोण आणि काय हे कोणते सर्वनाम आहे असं विचारलं तर याला म्हणायचं सामान्य किंवा अनिश्चित. बघा काय म्हटलेलं आहे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. येत्या लक्षात. 2 प्रकार क्लिअर झाले बघा तुमच्या इथं. प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं तर कोण किंवा काय शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हटलं तर कोण किंवा काय आणि शेवटी पूर्णविराम आणि उद्गारार्थी चिन्ह. ठीक आहे. येत्या लक्षात. चला त्यानंतर संबंधी सर्वनाम म्हटलं तर लक्षात ठेवायचं जो, जी, जे. बघा काय म्हटलं आहे, जो, जी, जे आणि ज्या हे जे सर्वनाम असतात यांना संबंधी सर्वनाम म्हणतात. आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणतात मित्रांनो, लक्ष द्या थोडं. ठीक आहे. काय म्हटलं आहे पहा, निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वतः आणि त्यानंतर आपण हे जे सर्वनाम आहे याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. परंतु आपण आणि स्वतः हे सर्वनाम प्रथम पुरुषवाचकमध्ये सुद्धा येतात आणि द्वितीय पुरुषवाचकमध्ये सुद्धा येतात. मग आत्मवाचक कोणते कसे ओळखायचे तर लक्षात ठेवायचं, आत्मवाचक सर्वनाम जे आहे निज, स्वतः आणि आपण हे नेहमी कर्त्याच्या नंतर येत असतात बघा. येत्या लक्षात. कर्त्याच्या नंतर येतात म्हणून त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं बघा. येत्या लक्षात. तर हे झाले 4ही प्रकारांचं या ठिकाणी काय तर आपल्याला विस्तृत विश्लेषण. ठीक आहे. काय म्हटलंय पहा, मी म्हटलं तर पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक, तू म्हटलं तर द्वितीय पुरुषवाचक, तो, ती, ते, त्या म्हटलं तर तृतीय पुरुषवाचक. म्हणजे हे तिन्ही सर्वनाम कशामध्ये येतात, पुरुषवाचकमध्ये येतात. आता इथं काय म्हटलंय, हा एक सर्वनाम तुम्हाला इथं दिलेला आहे. हा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे बघा. ठीक आहे. कारण हा, ही, हे, तो, ती, ते हे सर्वनाम जे आहेत तर हे दर्शक सर्वनाम या प्रकारामध्ये मोडतात. जो प्रकार आहे एक कशाचा, सर्वनामाचा, हा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिला. मग आता दर्शक तर कुठंच नाही आहे, म्हणजे सब ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर फक्त अ फक्त बरोबर, ब फक्त बरोबर, क फक्त बरोबर अशा प्रकारे दिलेले आहे. 2 बरोबर असं दिलेलं आहे का, नाही. मग अशा वेळेस काय घ्यायचं तुम्हाला तर तिन्ही गोष्टी कशामध्ये, पुरुषवाचकमध्ये. म्हणजे अ नंबरचं विधान बरोबर आहे, अ फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. ऑप्शन नंबर 1 बघा. येतं लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. अतिशय जबरदस्त राहणार आहे बघा मित्रांनो पुढचे जे प्रवास आहे आपला मराठीचा. ठीक आहे. तुमचा आणि माझा हा अतिशय खूप छान राहणार आहे बघा. मी तुम्हाला सांगतोय, गॅरंटी देतो बघा तुम्हाला. ठीक आहे. की या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक क्लिअर होणार आहे बघा. ठीक आहे. आणि मेन्समध्ये तुम्हाला अतिशय जबरदस्त असं या गोष्टीचं काय पडणार आहे. ठीक आहे. तर अतिशय काम पडणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. खूप सारा सराव या ठिकाणी आपला होणार आहे. ठीक आहे. चला पहा पुढचा प्रश्न बघूया. पहा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बालकवींना काय म्हणून ओळखले जाते. समरगीतकार, निसर्ग कवी, भक्तिपर, रचनाकार. चला बघा. चला सांगायचं आहे तुम्हाला बालकवींना काय म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. चला सांगायचं पटापट. चला घ्या. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला काही सेकंद देणार उत्तरं सांगण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही पाहत आहात बरोबर. पटकन कोणतं 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 आठवायचं आणि पटकन सांगायचं, म्हणजे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकतो बघा. ठीक आहे. तर काय उत्तर येणार आहे सांगायचं आहे तुम्हाला पटापट. ठीक आहे. चला बघा काय उत्तर येणार आहे. अगदी तुमच्या डोक्यात जे चालू आहे तेच उत्तर आहे. पहा, बालकवींना काय म्हणतात मित्रांनो, बालकवी कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात पहा. तर तुम्ही एक नाव ऐकलं असेल, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात तर यांना बालकवी असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय, बालकवी.
आणि बालकवींनाच काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे साहित्य आणि साहित्य लेखक टोपण नावे यावर तुम्हाला 1-2 प्रश्न असतात एक्झाममध्ये. ठीक आहे. तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच काय म्हणतात तर मित्रांनो निसर्ग कवी सुद्धा म्हणतात बघा. काय म्हणायचं त्यांना? निसर्ग कवी म्हणायचं बघा. ठीक आहे. तर जवळपास 40 ते 50 साहित्यिक आहे ज्यांची टोपण नावे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली असतात. ठीक आहे. तर ते आपल्याला एकदा करून घ्यायचं आहे. त्यावर सुद्धा सेपरेट एक व्हिडिओ या ठिकाणी आपण बघूया. क्लिअर आणि विथ ट्रिक बघूया पहा. ठीक आहे. चालेल. चला पहा पुढचा प्रश्न. आणि जबरदस्त असा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला दिसतो मित्रांनो, प्रयोग. ठीक आहे. तर प्रयोग ओळखा म्हणतात पहा. तू सावकाश चालतोस. काय म्हटलं पहा? तू सावकाश चालतोस. कर्तरी, कर्मणी, भावे आणि नवीन. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला प्रकार दिलेला आहे. पटापट आन्सर सांगायचा आहे बघा तुम्हाला. ठीक आहे. चला पहा. पटकन उत्तर सांगायचं आहे 1 सेकंदात. चला घ्या. क्लिअर झालेलं आहे? कन्फर्म झालेलं आहे? पहा. तर पहा काय म्हटलेलं आहे. प्रयोग ओळखा. आता प्रयोग हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पहा. ठीक आहे. काही लक्षात घ्यायचे असतात, काही सराव करायचे असतात. प्रयोग म्हटलं तर मुख्य किती प्रकार पडतात पहा तुमचे. तर एक प्रकार पडतो कर्तरी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग आणि त्यानंतर भावे प्रयोग. ठीक आहे. पहा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे पहा. प्रयोग हा टॉपिक आहे. 1 सेकंद. प्रयोग बरोबर आहे. आता प्रयोगामध्ये आपण पाहतो की कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग पहिला मुख्य प्रकार. दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा मुख्य प्रकार आहे भावे प्रयोग. बरोबर आहे. असे 3 मुख्य प्रकार आहे आणि 3 प्रकारांवर डिपेंडच असलेला, ठीक आहे, अवलंबून असलेला जो प्रकार आहे तो आहे तुमचा मिश्र प्रयोग बघा. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो संकर प्रयोग असं म्हणतो बघा. ठीक आहे. तर प्रयोगामध्ये ज्या पॉईंट्स महत्त्वाचे आहे ना ते पॉईंट्स आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. तर सर्वात पहिला पॉईंट्स कोणता महत्त्वाचा आहे पहा. पहिला मुद्दा कोणता महत्त्वाचा आहे, काय तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. तर वाक्यातील तुम्हाला कर्ता, कर्म व क्रियापद बघा काय म्हटलेलं आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पहा. कर्ता, कर्म आणि क्रियापद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कारण वाक्यातील तर तुम्हाला कर्ता ओळखता नाही आला, कर्म ओळखता नाही आला तर तुम्ही प्रयोग ओळखूच शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर पहिला पॉईंट हा करून घ्यायचा. दुसरा पॉईंट काय करायचा तर तुम्हाला विभक्त्या माहीत असल्या पाहिजे पहा. विभक्ती बघा लक्षात ठेवा. ठीक आहे. जे नामाच्या विभक्त्या पाहतो आपण प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन या विभक्त्या जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही प्रयोग ओळखू शकता. ठीक आहे. कारण कर्त्याला कोणती विभक्ती आहे, कर्माला कोणती विभक्ती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट काय तर तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे बघा. काय ओळखता आला पाहिजे तर काळ ओळखता आला पाहिजे पहा. ठीक आहे. क्लिअर येत आहे लक्षात. मग काळ ओळखता येणे, विभक्ती ओळखता येणे आणि वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला ओळखता आल्या तर लक्षात ठेवायचा आपल्याला प्रयोग जमते बघा. ठीक आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे. आपलं जे वाक्य आहे ते वाक्य कोणतं आहे मित्रांनो पहा की तू सावकाश चालतोस. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे पहा की तू सावकाश चालतोस. तू सावकाश चालतोस. तू सावकाश चालतोस. ठीक आहे. आता हा जो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय यायला पाहिजे तर महत्त्वाची गोष्ट मी काय म्हटलं पहिले कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता आला पाहिजे. वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे मित्रांनो चालण्याची. ठीक आहे. चालण्याची म्हणजे चालतोस हा शब्द काय झाला आपला क्रियापद. येत्या लक्षात. चालणारा कोण म्हणजे क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे कोण आणि काय याने जर प्रश्न विचारला तर वाक्यातील कर्ता मिळतो. चालणारा कोण तर तो म्हणजेच काय तू. येत्या लक्षात. म्हणजे हा झाला तुमचा कर्ता. क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारला की काय भेटते कर्ता. आता ओळखायचं वाक्यातील कर्म. आता वाक्यामध्ये कर्म जे असते ठीक आहे कसं ओळखायचं तर पहिली साधी पद्धत जे ढोबळ मनाने आपण ओळखतो ते कशी असली पाहिजे पहा. कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर होते, ज्या वस्तूवर, ज्या व्यक्तीवर, ज्या ठिकाणावर होते त्याला कर्म म्हणतात किंवा कर्त्याचा भार सोसणारा जो शब्द असते त्याला कर्म म्हणतात बघा. ठीक आहे. तर तू सावकाश चालतोस. ठीक आहे. त्याच्याहून क्रिया त्याच्यावरच होत आहे बघा. येत्या लक्षात. कारण हा जो शब्द आहे सावकाश हा चालण्याबद्दल विशेष माहिती देत आहे. मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द काय असतो मित्रांनो तर क्रिया विशेषण अव्यय असतो बघा. हा कर्म आहे का नाही. वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे हा अकर्मक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे पहा अकर्मक वाक्य आहे. अकर्मक वाक्य. येत्या लक्षात बघा. क्लिअर. आता त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे अकर्मक वाक्य आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला. दुसरं विभक्ती ओळखा. कर्त्याला कोणती विभक्ती आहे पहा. ठीक आहे. काय म्हटलंय तू सावकाश चालतोस. ठीक आहे.
येतं लक्षात? कर्त्याला कोणती विभक्ती आहे? कोणतीच नाही. म्हणजे कोणती आहे? प्रथमा. एकही प्रत्यय नसेल तर त्याला प्रथमा विभक्ती म्हणतात. पहा, मग कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कोणता प्रकार आहे? कर्तरी प्रयोग. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय पाहिजेच. येतं लक्षात? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत पाहिजे, भावे प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय पाहिजेच. येतं लक्षात? म्हणजे जे नियम आहेत छोटे छोटे ते आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. बघा, ठीक आहे. आता या ठिकाणी काय झालं बघा, कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद काय आहे? पहा, चालतो म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा झालं काय, तर कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता प्रकार आला बघा? आपला अकर्मक कर्तरी प्रयोग. परंतु इथं अकर्मक वगैरे कोणताच दिलेला नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1, कर्तरी प्रयोग. येतं लक्षात? कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मणी प्रयोगामध्ये काय पाहिजे असते? पहा, जो कर्ता असतो कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पहा, जे कर्म असते वाक्यामध्ये तर कर्म हे वाक्यात पाहिजेच, पाहिजेच. आणि त्याची विभक्ती काय पाहिजे? प्रथमा. विभक्ती काय पाहिजे? प्रथमा. येत्या लक्षात? त्यानंतर पहा, क्रियापद कसं पाहिजे बघा. ठीक आहे. तर क्रियापद जर म्हटलं तर कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं क्रियापद कसं असते तर भूतकाळी. कोणतं असते? पहा, भूतकाळी असते किंवा विद्यार्थी क्रियापद असते. बघा, कोणतं असते? भूतकाळी किंवा विद्यार्थी. झाला तुमचा कर्मणी प्रयोग. एका ओळीमध्ये कर्मणी प्रयोग संपला. ठीक आहे. काय म्हटलंय? कर्त्याला प्रत्यय पाहिजे, तृतीयचा किंवा चतुर्थीचा चालेल. बघा, ठीक आहे. कर्म पाहिजेच आणि ते प्रथमा विभक्तीमध्ये पाहिजे. क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी पाहिजे. बघा, ठीक आहे. याला म्हणतात कर्मणी प्रयोग. बरोबर आहे. परंतु इथं तसं काहीच नाही आहे. बघा, भावे प्रयोग जर म्हटलं तर भावे प्रयोगामध्ये जो कर्ता आहे तर कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय पाहिजे. येत्या लक्षात? त्यानंतर वाक्यामध्ये जर कर्म असेल तर कर्माला सुद्धा प्रत्यय पाहिजे, कर्माला सुद्धा प्रत्यय पाहिजे. क्लिअर? त्यानंतर बघा, क्रियापद काय मित्रांनो, तर क्रियापद लक्षात ठेवायचं भावे प्रयोगाचं क्रियापद आहे. ठीक आहे. कसं असलं पाहिजे? तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी. ठीक आहे. एकवचनी एकारांत. एकारांत म्हणजे काय भाऊ? हे भानगड काय आहे? तर बघा काय असते बघा, क्रियापदाला एक मात्रा पाहिजे. बघा, येत्या लक्षात? बस, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत म्हणजे काय तर क्रियापदाला एक मात्रा पाहिजे. बघा, ठीक आहे. येत्या लक्षात? याला म्हणतात भावे प्रयोग. आता बघा, इथं नवीन प्रयोग दिलेला आहे. तर नवीन प्रयोग हा 2 प्रकारामध्ये दिसतो तुम्हाला. नवीन प्रयोग हा कर्मणीमध्ये सुद्धा दिसतो, नवीन कर्मणी, आणि नवीन प्रयोग हा कुठे दिसतो तर नवीन भावेमध्ये सुद्धा दिसतो. येत्या लक्षात? याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर लक्षात ठेवायचं तर कर्त्याला काय असते मित्रांनो तर कडून प्रत्यय असतो. बघा, नवीन प्रयोग म्हटलं मग तो कर्मणी असो की भावे असो, कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे. बघा, येत्या लक्षात? ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा ह्या महत्त्वाचे शॉर्टकट आपल्याला घेऊन जायचं आहे. बघा, ठीक आहे. येत्या लक्षात? तर अतिशय छोटासा प्रश्न होता बघा, परंतु त्या निमित्ताने भावे प्रयोगाचे शॉर्टकट, कर्मणी प्रयोगाचे शॉर्टकट, कर्तरी प्रयोगाचे शॉर्टकट आपण या ठिकाणी पाहिले. बरोबर आहे. आणि आपलं उत्तर सुद्धा आलेलं आहे. पहा, कोणतं येते तर कर्तरी प्रयोग. कोणतं येणार आहे? पहा, कर्तरी प्रयोग. क्लिअर मित्रांनो? ठीक आहे. आणि बघा, व्हिडिओ जर आवडत असेल ना, ठीक आहे, एक्सप्लेनेशन तुमच्या कामाचं आहे, शॉर्टकट इन्फॉर्मेशन आहे किंवा ट्रिकी शिकवणं आहे किंवा सविस्तर माहिती प्रत्येक प्रश्नाची मिळत आहे, हे जर तुम्ही फुलफिल होत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. बघा मित्रांनो, सोबत आपल्याला चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करायचं आहे. बघा, ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. ओके, चला पहा, बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. ठीक आहे. उमराचे फूल म्हणजे काय? बघा, कोणता टॉपिक आहे? अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द. अलंकारिक जे शब्द असतात ना, गाजर पारखी, कसल्याचीही पारख नसलेला. बरोबर आहे. इथं म्हटलेलं आहे उमराचे फूल. ठीक आहे. ठीक आहे. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू. ठीक आहे. पांढरा परीस, लबाड. बरोबर आहे. अकलेचा खंदक. ठीक आहे. अकलेचा खंदक जर म्हटलं किंवा अतिशय मूर्ख मनुष्य. ठीक आहे. अकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य. ठीक आहे. तसंच काय म्हटलंय? उमराचे फूल म्हणजे काय? बरोबर आहे. अष्टपैलू. बरोबर आहे. किंवा अष्टावधानी, एकाच वेळी सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणारा. ठीक आहे. तर उमराचे फूल म्हणजे काय? बघा, दुर्मिळ वस्तू, विघ्न, दुःख आणि आनंद. चला घ्या. चला पहा. ठीक आहे. उमराचे फूल जर म्हटलं तर पहा, लक्षात ठेवायचं, एकदम शॉर्टकट आहे, सोपा शब्द आहे. आणि अलंकारिक शब्द तुम्ही फक्त वाचून जरी घेतले ना मित्रांनो
एक किंवा दोन किंवा तीन वेळा जर हे शब्द वाचून घेतले ना तरीही तुमचे शब्द म्हणजे पेपरमध्ये तुमचे बरोबर येतात, ठीक आहे. कारण अतिशय सोपं आहे. उमराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, कारण त्यांनी तिथे इंडिकेट केलेलं आहे. पहा, उमराचे फूल, उमराचं झाड पाहिलं असेल ना तुम्ही, बरोबर आहे. उमराच्या झाडाला फूल कधी येते? एकदम असं क्वचित एखाद्या वेळेस, दुर्मिळ, बरोबर आहे. दुर्मिळ वस्तू म्हणजे काय किंवा दुर्मिळ व्यक्ती म्हणजे काय की एखाद्याच वेळेस ते उगवते, एखाद्याच वेळेस दिसते, अशी कन्सेप्ट. मग त्याला काय म्हणायचं? दुर्मिळ वस्तू, ठीक आहे. तर मग हे सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे बघा. म्हणजे राईट उत्तर काय येणार आहे? दुर्मिळ वस्तू, ठीक आहे. नेक्स्ट नंतरचा बघा, सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे. सोने बघा, ताम्र, हेम, त्यानंतर लोह आणि काष्ट, ठीक आहे. चारपैकी काय येणार आहे बघा, ठीक आहे. ताम्र, हेम, लोह आणि काष्ट, ठीक आहे. यापैकी सोने या शब्दासाठी जो समानार्थी शब्द आहे तो नेमका कोणता येणार आहे ते सांगायचं आहे बघा, ठीक आहे. चला घ्या थोडं पटापट. ठीक आहे, चला पहा, ठीक आहे. तर सोने म्हणजेच काय? कांचन, ठीक आहे. सोने म्हणजेच काय? सुवर्ण, ठीक आहे. सोने म्हणजेच काय? तर त्याला आता आणखी लक्षात ठेवा, हेम. सोने म्हणजे काय होते? हेम. ताम्र म्हणजे तांबे होते, लोह म्हणजे लोखंड होते, ठीक आहे. तर सोन्याला तांबा म्हणणार का आपण? सोन्याला लोखंड म्हणणार का? नाही. तर सोन्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? हेम, ठीक आहे. इतर ऑप्शनसुद्धा पाहायचे. ऑप्शन जर इलिमिनेट केले ना तर आपलं उत्तर ऑटोमॅटिक निघत असते बघा, ठीक आहे. क्लिअर? चला बघा, छोटासा प्रश्न होता. त्यानंतर बघा या ठिकाणी अनेकार्थी शब्द विचारलेला आहे. अनेकार्थ, ठीक आहे. अनेकार्थ शब्द, बरोबर आहे. तर नमुना या शब्दास अनेकार्थ असलेला योग्य शब्दगट कोणता आहे? नमुना. आणि त्याला सब ऑप्शन सुद्धा खाली दिलेले आहेत बघा मित्रांनो, ठीक आहे. तर बघा काय उत्तर येणार आहे. नमुना म्हणजे वाक्य, विचार, संदर्भ. नमुना म्हणजे कबूल, नामंजूर, परवानगी. नमुना म्हणजे उदाहरण, मासला, दृष्टांत. आणि नमुना म्हणजे नग, वल्ली, ठग, ठीक आहे. तर चारपैकी योग्य उत्तर काय येणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बघा, ठीक आहे. चला पहा, आपण म्हणतो ना नमुना म्हणजे काय? तर एखादं एक्झाम्पल, बरोबर आहे. समजा आता तुम्ही अभ्यास करून राहिलेले आहेत, बरोबर आहे. तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही तर मग तुम्ही मित्राला विचारता, ठीक आहे. आपण काय म्हणतो की एखादा नमुना सांग ना यार, म्हणजे काय? एखादा एक्झाम्पल सांग ना, बरोबर आहे. किंवा मार्केटमध्ये आपण गेलो एखाद्या वेळेस, ठीक आहे, आपल्याला काही विकत घ्यायचं आहे तर त्या दुकानदाराला आपण काय म्हणतो की एखादा सॅम्पल दाखव. सॅम्पल म्हणजे नमुना, म्हणजे उदाहरण, बरोबर आहे, ठीक आहे. नमुना म्हणजे काय? एखादा स्वयंपाक वगैरे केलेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे. मासला बघणे म्हणजे काय? नमुना बघणे, थोडं टेस्ट करून पाहणे, याला नमुना म्हणतात, बरोबर आहे. तर नमुना या शब्दाचं तुम्हाला या ठिकाणी दिसते मित्रांनो बघा, ठीक आहे. एक ऑप्शन तुम्हाला दिसते आहे पहा. नमुना म्हणजे एक्झाम्पल, नमुना म्हणजे मासला. आणि दृष्टांत हा जो शब्द आहे ना, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी एखादं एक्झाम्पल दिलं असेल, एखादं उदाहरण दिलं असेल तर त्याला दृष्टांत म्हणतात. मग उदाहरण म्हणजे नमुना, तर दृष्टांत म्हणजे सुद्धा काय आलं? नमुना. म्हणजे क बरोबर आले बघा या ठिकाणी, ठीक आहे. मग क आपल्याला बरोबर पाहिजे, ठीक आहे. इतर शब्द पहा, नग म्हणजे काय होते पहा. नग म्हणजे एक म्हणजे असं म्हणा की जे 10 वस्तू असतात, 10 वस्तूमधलं एक नग, 2 नग, 3 नग, बरोबर आहे. याला नमुना म्हणू शकतो का आपण? पहा, ठीक आहे. त्यानंतर कबूल, नामंजूर, बरोबर आहे. परवानगी, हे शब्द बघा, हे नमुना आहेत का? म्हणजे एक्झाम्पलसाठी वापरलेले आहे का? नाही. म्हणजे क विधान आपलं या ठिकाणी बरोबर येऊन आलेलं आहे. इथं आहे, कट करा, बरोबर आहे. इथं अ ब आणि क आहे, परंतु अ ब सोबत आहे त्यामुळे कट करा, बरोबर आहे. फक्त क बरोबर बघा या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसते ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा, ठीक आहे. तर हा अनेकार्थी शब्दांचा गट म्हणजे काय बघा मित्रांनो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. जसं आपण म्हणतो ना की बघा एक शब्द आहे, ठीक आहे, वस्त्र, बरोबर आहे. तर वस्त्रालाच काय म्हणतात? अंबर, ठीक आहे. येत्या लक्षात? अंबर, वस्त्र म्हणजे अंबर, ठीक आहे. येत्या लक्षात? आता वस्त्राला अंबर कधी तुम्ही ऐकलेलं आहे का? पहा बरं, नाही ना, ठीक आहे. तर हे अनेकार्थी शब्द गटामध्ये मोडते बघा, ठीक आहे. वस्त्र, अंबर, ठीक आहे, आकाश, ठीक आहे. येत्या लक्षात? मग इथं बघा मुख्य शब्द काय आहे? अंबर. अंबरला काय म्हणतात? आकाश म्हणतात, बरोबर आहे. आणि अंबरलाच काय म्हणतात? वस्त्र म्हणतात बघा, ठीक आहे. तर इथं दिसेल तुम्हाला पहा, आपल्याला प्रश्न विचारतात की अंबर या शब्दाचे खालीलपैकी अनेकार्थी असलेला योग्य शब्दगट ओळखा. आता 100% आपल्याला माहिती आहे की अंबर म्हणजे आकाश होते, परंतु अंबर म्हणजे वस्त्र होते का? हे आपल्याला माहीतच नसते. हे 100% बरोबर आहे की अंबर म्हणजे सुद्धा वस्त्र होते. हा झाला अनेकार्थी गट. आता तुमच्या डोक्यात चालू असेल की सर हा समानार्थीमध्ये जातो का? नाही, समानार्थीमध्ये जात नाही. कारण कसं बघा, ठीक आहे. समानार्थी शब्द कसे असतात की कमळ,
पंकज, नलिनी, बरोबर आहे, अशा प्रकारचे शब्द त्याचे समानार्थी असतात बघा. ठीक आहे. अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, ठीक आहे, या शब्दांचे सर्व एकमेकांशी काय असतात, समान असतात. बरोबर आहे. घोडा, अश्व, वाजी, हय, ठीक आहे, वाजीला घोडाच म्हणतात, वाजीला हय म्हणतात. ठीक आहे, एकमेकाला ते समानार्थी पर्यायवाची शब्द असतात. बरोबर आहे. परंतु इथं बघा, अंबरला आकाश म्हणतात, अंबरला वस्त्र म्हणतात, परंतु या वस्त्राला आकाश म्हणतात का, या आकाशला वस्त्र म्हणतात का, नाही. म्हणजे हे पर्यायवाची शब्द नाही, समानार्थी शब्द नाही मित्रांनो. ठीक आहे. तर हा गट बघा, यावर तुम्हाला आता प्रश्न विचारणे चालू झालेले आहेत बघा. ठीक आहे. तर यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. क्लिअर, लक्षात ठेवायचं. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लेक्चर प्रोव्हाइड केलं जात आहे बघा. ठीक आहे. मे महिन्यामध्ये तुमची जे मुख्य परीक्षा आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त हे लेक्चर ठरणार आहे बघा. ठीक आहे. चला पहा काय म्हटलेलं आहे. तर एक शब्द समूहासाठी योग्य शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. ठीक आहे. निरर्थक गोष्टी व गप्पा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. ठीक आहे. काय म्हटलंय पहा, भाकड कथा, दंतकथा, कपोल कथा आणि गपसप. ठीक आहे. चला बघा, चारपैकी काय उत्तर येणार आहे सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला पहा, चला घ्या पटापट. काय येणार आहे उत्तर. ओके. ठीक आहे. चला पहा, तर पहिले ऑप्शन चेक करू आपण. पहा आता, पहा ना, निरर्थक गोष्टी व गप्पा म्हणजे काय होते, कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो, मस्त शांत ठिकाणी, तिथे एक जण कोणीतरी येते आणि आपल्या गोष्टी सांगत बसते. गोष्टी जर चांगल्या असल्या तर काही वाटते पहा. ठीक आहे. परंतु तो जर काही म्हणजे ज्या गोष्टीला काही अर्थच नाही, एखादी कोणतीही गोष्ट सांगून राहिला, ठीक आहे, बडबड करून राहिला, तर त्याला आपण काय म्हणतो, हेट यार, हे काय चालू आहे. बरोबर आहे. ठीक आहे, येतं लक्षात. मग त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतात पहा. ठीक आहे. तर निरर्थक गोष्टी किंवा ज्या गप्पा असेल, त्या गप्पा निरर्थक असेल तर त्याला म्हणतात भाकड कथा. काय म्हणायचं त्याला, भाकड कथा. बरोबर आहे. काहीही सांगतो तो, बरोबर आहे, आपला आणि त्या गोष्टींचा किंवा काहीच संबंध नसतो, ते आपल्याला समजतही नाही, अशा गोष्टींना काय म्हणायचं, भाकड कथा. आता दंतकथा कशाला म्हणायचं पहा. दंतकथा म्हणजे काय, तर पिढ्यानपिढ्यापासून पारंपरिक पद्धतीने, रूढी परंपरेने, ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्यापर्यंत आलेली असते बघा. ठीक आहे. तर म्हणजे तोंडी बोललेली गोष्ट, ते गोष्ट कुठेच लिहिलेली नसते. बरोबर आहे. तोंडी कोणीतरी ते रिकाम्या वेळातनी ते गोष्ट तयार केलेली असते एखादी, आणि ते पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत आलेली असते, त्याला म्हणतात दंतकथा. कपोल कथा म्हणजे इमॅजिनरी थिंग. बघा, कपोल कथा म्हणजे काय, तर काहीतरी असं इमॅजिनरी बनवलेलं आहे आणि ते कुणाला आपण सांगून राहिलो, त्याला काय म्हणतात, कपोल कथा. ठीक आहे. आणि गपसप म्हणजे काय, तर टाइमपास ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, गपसप करणे, ठीक आहे, किंवा गप्पा मारणे, टाइमपास करणे, ठीक आहे, त्याला आपण गपसप म्हणतो. म्हणजे राईट उत्तर काय येणार आहे आपलं, भाकड कथा. ऑप्शन नंबर 1. 9चं उत्तर काय येणार आहे, 1. क्लिअर मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघूया पहा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता. बघा, अतिशय छान असा प्रश्न या ठिकाणी फॉर्म झालेला आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी प्रकार विचारलेला आहे बघा. ठीक आहे. विजा चमकू लागल्या, ठीक आहे, आणि पावसाला सुरुवात झाली. तर घ्या पटापट. चला पहा, 10वा प्रश्न आहे बघा मित्रांनो आपला. ठीक आहे. चला पहा, सांगतोय बघा. आता आपण जेव्हा शब्दांच्या जाती पाहतो मित्रांनो, ठीक आहे, तर शब्दांच्या जातीमध्ये बघा, शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला एक शब्द जाती आहे उभयान्वी अव्यय. उभयान्वयी अव्यय ही विकारी अविकारी. बघा, तर ही अविकारी शब्द जाती आहे. काय आहे, अविकारी. अव्यय म्हणजे अविकारी, ज्यामध्ये लिंग वचन पुरुषानुसार नामामध्ये बदल होत नाही, त्याला काय म्हणायचं तुम्हाला, तर अविकारी शब्द जाती असं म्हणायचं आहे बघा. ठीक आहे. तर लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही, त्याला काय म्हणायचं, अविकारी किंवा अव्यय, बदल न होणे. ठीक आहे, चालेल. उभयान्वी अव्ययामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रधानत्व सूचक. कोणता आहे तो, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. आणि जो दुसरा प्रकार येतो मित्रांनो तो आहे गौणत्व सूचक. कोणता येतो बघा, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. क्लिअर. 2 प्रकार आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांपासून कोणतं वाक्य तयार होते, तर संयुक्त वाक्य तयार होते बघा. कोणतं वाक्य तयार होते, संयुक्त वाक्य तयार होते मित्रांनो. आणि त्यानंतर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययांपासून कोणतं वाक्य तयार होते, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मिश्र वाक्य तयार होते बघा. कोणतं वाक्य तयार होते, मिश्र वाक्य तयार होते मित्रांनो. ठीक आहे. मग याचे 4 प्रकार पडतात पहा. ठीक आहे. जसं आपण पाहतो की संयुक्त वाक्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला दिसतोय. ठीक आहे, समुच्चय बोधक. कोणता येतो, समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय.
बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा गौणत्व सूचकमध्ये जर पाहिलं तर पहिला प्रकार कोणता आहे तो स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय, ठीक आहे. मिश्र वाक्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे गौणत्व सूचकमध्ये दुसरा प्रकार कोणता आहे तो तर उद्देशबोधक, सर्वांनी लक्ष ठेवा व्यवस्थित पहा, उद्देशबोधक उभयान्वी अव्यय येतं लक्षात. तिसरा प्रकार पडतो या ठिकाणी कारणबोधक उभयान्वी अव्यय, कारणबोधक उभयान्वी अव्यय. आणि चौथा जो प्रकार आहे मित्रांनो तो लक्षात ठेवायचा आहे संकेतबोधक, कोणता आहे तो संकेतबोधक उभयान्वी अव्यय आहे बघा, ठीक आहे. किती प्रकार पडतात 4 प्रकार. आणि या 4ही प्रकार, ठीक आहे, यामध्ये जे वाक्य असतात ते कोणते असतात तर मिश्र वाक्य असतात, ठीक आहे. म्हणजे या स्वरूपबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक, संकेतबोधक या प्रकारांमध्ये जे शब्द किंवा अव्यय असतात त्यापासून काय तयार होते मिश्र वाक्य, बरोबर आहे. आणि बघा काय म्हटलंय समुच्चयबोधक, समुच्चयबोधक हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार कोणता येतो तर या ठिकाणी विकल्पबोधक, कोणता येतो बघा विकल्पबोधक उभयान्वी अव्यय, ठीक आहे. तिसरा प्रकार कोणता येतो मित्रांनो या ठिकाणी बघा न्यूनत्वबोधक, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय येतं लक्षात. आणि जो चौथा प्रकार आहे तो आहे परिणामबोधक, ठीक आहे, परिणामबोधक उभयान्वी अव्यय बघा, ठीक आहे. आता संयुक्त वाक्य कशापासून बनते मित्रांनो तर लक्षात ठेवायचं पहिलंही वाक्य काय असेल प्रधान म्हणजे मुख्य वाक्य म्हणजे मेन क्लॉज, प्लस दुसरी वाक्य काय असेल प्रधान वाक्य मुख्य वाक्य म्हणजे काय असते मेन क्लॉज. दोन प्रधान वाक्यांपासून तयार होणाऱ्या वाक्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य म्हणायचं. आणि मिश्र वाक्य कशाला म्हणायचं मिश्र वाक्यामध्ये एक गौण वाक्य असते आणि एक काय असते मित्रांनो तर प्रधान वाक्य असते बघा, ठीक आहे. गौण वाक्य आणि प्रधान वाक्यांपासून कोणतं वाक्य तयार होते तर मिश्र वाक्य तयार होते बघा मित्रांनो, ठीक आहे. येतं लक्षात ठेवायचं दोन्ही, ठीक आहे. तर आता हा या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे बघा, ठीक आहे. तर बघा काय असते समुच्चयबोधक म्हणजे काय तर जोडणे, ठीक आहे, दोन्ही गोष्टी सारख्या असते जोडणे. विकल्पबोधक जर म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं दोन पैकी एक. त्यानंतर न्यूनत्वबोधक म्हणजे काहीतरी कमी असेल तर न्यूनत्वबोधक. आणि परिणामबोधक पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर काय झाला असेल पहिल्या कृतीचा दुसऱ्या कृतीवर काय झाला असेल तर परिणाम झाला असेल. त्यानंतर बघा इथं बघा स्वरूपबोधक वाक्यामध्ये स्वरूप असेल, वाक्यामध्ये उद्देश असेल, वाक्यामध्ये कारण असेल, वाक्यामध्ये संकेत असेल. मग जिथं स्वरूप जिथं उद्देश जिथं कारण जिथं संकेत त्याला म्हणतात गौण वाक्य. राहिलेलं वाक्य हे प्रधान वाक्य असते बघा. एकदम शॉर्टकट उभयान्वी अव्यय शब्दांची जी जाती आहे मित्रांनो एकदम अतिशय कमी वेळात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. मग आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे की संयुक्त वाक्य बघा या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न की विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बघा काय झालेलं आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर यामध्ये दिसते तुम्हाला की जेव्हा आपण पाहतो ना परिणामबोधक म्हणजे म्हणून बरोबर आहे अशा प्रकारचा शब्द येतो. न्यूनत्वबोधक म्हटलं तर पण परंतु पण परंतु बाकी अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरले जातात. विकल्प म्हणजे दोनपैकी एक म्हणजे अथवा किंवा, ठीक आहे, अथवा किंवा येता लक्षात अथवा किंवा बरोबर आहे अशा प्रकारचे शब्द. समुच्चयबोधक म्हटलं तर आणि व आणि क शिवाय बरोबर आहे अशा प्रकारचे शब्द येतात. मग वाक्यामध्ये आणि वापरलेला आहे. उत्तर कोणतं समुच्चय बोधक, ठीक आहे. येतं लक्षात. विजा चमकू लागल्या प्रधान वाक्य मुख्य वाक्य मेन क्लॉज, पावसाला सुरुवात झाली प्रधान वाक्य मुख्य वाक्य मेन क्लॉज. दोन्ही वाक्य स्वतंत्र आहे, कोणीच एकमेकांवर डिपेंडेड नाही बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि दोन स्वतंत्र वाक्य आणि या उभयान्वी अव्ययाने जोडलेले आहे. मग त्याला काय म्हणायचं तर समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय म्हणायचं. ऑप्शन नंबर 1 बघा, ठीक आहे. बघा येऊन आलं लक्षात मित्रांनो सर्वांच्या लक्षात येत आहे का पहा, ठीक आहे. आणि अतिशय छान असं या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत आहे पहा. आणि कमी वेळामध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे कारण आपल्याकडे वेळ कमी असतो, ठीक आहे. कमी वेळात आपल्याला सर्व मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे आणि त्या मुख्य परीक्षेमध्ये 50 प्रश्नांसाठी विचारणारा मराठी म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील तर या ठिकाणी आपल्या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि बघा लक्षात ठेवा आणखी काही प्रश्न बघूया. लेक्चर झालं नाही बघा आणखी आपण काही प्रश्न बघूया पहा, ठीक आहे. लक्षात येते. आणि तुमच्या एक्सप्लेनेशन वगैरे सर्व कामाचं पडणार आहे. हे PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. एकदम निश्चिंत राहायचं बघा, ठीक आहे. चला पहा या ठिकाणी दिसतो तुम्हाला एकदम सोपा याला बोनस प्रश्न म्हणतात. आपल्याला काही बोनस प्रश्न विचारत असतात बघा मित्रांनो, ठीक आहे. तर वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते पहा. काय म्हटलंय वाचाळ म्हणजे याच्या आधीचा प्रश्न पाहिला तर एकदम असा आपल्याला वाटला ना की खूप सारे एक्सप्लेनेशन म्हणजे टफ असेल वगैरे, ठीक आहे. आणि हा प्रश्न एकदम सिंपल बघा एकदम, ठीक आहे. तर वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेत आला तर याला बोनस प्रश्न म्हणतात. हा चुकायलाच नको कारण हा सर्वांचा बरोबर येत असतो. आपला जर चुकला तर मग वांदा झाला म्हणजे प्रॉब्लेम आला. येतं लक्षात. म्हणून काय करायचं असा प्रश्न व्यवस्थित शांत डोक्याने
गोल करायचा, सोडवायचा, ठीक आहे. वाचाळ म्हणजे काय, जो वाचू शकतो, जो बोलू शकतो, बरोबर आहे, असा व्यक्ती. आणि अबोल म्हणजे काय मित्रांनो, जो बोलू शकत नाही, जो वाचू शकत नाही, त्याला अबोल म्हणतात बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे राईट उत्तर काय येणार आपलं, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. हे अपकर्ष अपोजिट उत्कर्ष असते बघा, उत्कर्ष पाहिजे इथं, ठीक आहे. उत्कर्ष अपोजिट अपकर्ष, यश अपयश, यश अपयश, बरोबर आहे, येतं लक्षात. निर्णायक म्हणजे ठामपणे, बरोबर आहे, येतं लक्षात. चला पहा, तर आपले हे दोन शब्द सुद्धा सोबत सोबत लक्षात ठेवा, वाचाळ अपोजिट अबोल. क्लिअर, येतं लक्षात मित्रांनो, ठीक आहे. चला पहा, आणि अतिशय छान असा एक प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, कर्मभाव संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा म्हणते पहा, ठीक आहे. कर्मभाव संकर म्हणजे मगाशी जो प्रयोग टॉपिक पाहिला मित्रांनो आपण, ठीक आहे. तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, तीनही प्रयोग जर तुमचे क्लिअर असेल तर अशा वेळेस तुम्हाला संकरी प्रयोग सोडवता येतात पहा, ठीक आहे. तर कर्मभाव संकर म्हणजे यामध्ये दोन प्रकार आहे, कर्मणी आणि भावे प्रयोग. तर तुम्हाला ओळखायचं आहे वाक्य कोणतं आहे, तर कर्मभाव संकर असलेलं, ठीक आहे. पहा एक सेकंद, चला बघा, थोडं पटापट पटापट बघायचं आहे. ठीक आहे. तर कर्मभाव संकर कशाला म्हणतात बघा मित्रांनो, ठीक आहे ना. ज्या प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोगाची छटा असते त्याला म्हणायचं कर्मभाव संकर. मग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग जर म्हटलं तर पहा, या ठिकाणी दिसेल तुम्हाला की कर्मणी प्रयोग, कर्मणी, ठीक आहे. तर कर्मणी प्रयोग आहे प्लस भावे प्रयोग आहे. मग कर्मणी प्रयोगाचे जर पाहिला आपण, कर्मणी प्रयोगाचा कर्ता जर पाहिला तर काय दिसते आपल्याला, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय पाहिजे, प्रत्यय पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर कर्म जर पाहिलं, लक्षात घ्या, थोडं लक्ष द्या व्यवस्थित. कर्म जर पाहिलं तर कर्म कसं राहते, प्रथमा विभक्तीमध्ये राहते, प्रथमा विभक्ती, बरोबर आहे. त्यानंतर क्रियापद जर पाहिलं मित्रांनो, क्रियापद, तर क्रियापद कसं पाहिजे आपल्याला, तर भूतकाळी पाहिजे, कसं पाहिजे, भूतकाळी पाहिजे, किंवा विद्यार्थी म्हणजे क्रियापदाला वाविवे प्रत्यय पाहिजे पहा, विद्यार्थी क्रियापद पाहिजे बघा. क्लिअर, येतं लक्षात. हे झालं कर्मणी प्रयोगाचं, ठीक आहे. त्यानंतर भावे प्रयोग आपल्याला माहीत असला पाहिजे, मिनिमम कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे ते आपण चेक करत आहोत. भावे प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो मित्रांनो, कर्ता, तर कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय असतो, ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय असतो. त्यानंतर बघा, जो कर्म असतो तर कर्माला मित्रांनो प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय असतो बघा, ठीक आहे. त्यानंतर क्रियापद कसं, क्रियापद जर वाक्यामध्ये कशा प्रकारचं असेल, क्रियापद, क्रियापद जर म्हटलं तर क्रियापद कसं पाहिजे, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी, एकवचनी, आणि कसं पाहिजे तर एकारांत पाहिजे, एकारांत असं असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर क्रियापदाला एक मात्रा असली पाहिजे बघा, ठीक आहे. तर हे दोन प्रकार आपल्याला मिनिमम, आपल्याला या गोष्टी आपल्याला कर्ता कर्म क्रियापदाबद्दल माहीत असल्या पाहिजे, ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय म्हटलं आहे, कर्मभाव संकर, तर पूर्णच्या पूर्ण नियम वाक्यामध्ये नाही दिसेल तुम्हाला. कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोगाची छटा म्हणजे कमीत कमी आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी पाहायला मिळेल, दोन्ही प्रकाराच्या. आता काय झालेलं, पहिलंच वाक्य या ठिकाणी दिसतं तुम्हाला, आई मुलीला निजविते. या वाक्यामध्ये क्रियापद निजविते, निजवणारी कोण, आई, हा झाला कर्ता. इथं कर्त्याला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्मभावासाठी काय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय असतो, इथं नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 पहिले कट करून टाका, येतं लक्षात. बघा, आई मुलीला निजवीत आहे, निजवणारी कोण, आई, हा झाला कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाही, आपल्याला कर्त्याला प्रत्यय पाहिजे. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन कट झालं. तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहे आता पहा, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 4, ठीक आहे. 2 किंवा 4 मध्ये तुमचं उत्तर येणार आहे बघा आता, ठीक आहे. कारण आईने, आईने दोन्ही वाक्यामध्ये आहे पहा, ठीक आहे. क्लिअर, येतं लक्षात. ओके, आता 2 पैकी उत्तर कोणतं घ्यायचं आहे पहा. तर या वाक्यामध्ये बघा, आईने मुलीला निजविले, निजविले क्रियापद, निजवणारी कोण, आई, आईहून क्रिया कशावर झाली पहा. जेव्हा कर्त्याला
ने प्रत्यय असतो आणि क्रियापद भूतकाळी असते, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे, वाक्यामध्ये कर्म आहे. येतं लक्षात? आईने मुलीला निजविले होते, निजविले होते. तर या वाक्यामध्ये बघा संयुक्त क्रियापद दिसते तुम्हाला, निजविले होते. येतं लक्षात? तर मग आता बघा, निजवणारी कोण? आई, आईला प्रत्यय आहे. आईहून क्रिया कशावर झाली? मुलीवर झालेली आहे बघा. ठीक आहे. मग आता हे सुद्धा या ठिकाणी सुद्धा कर्म दिसून राहिलेलं आहे, या ठिकाणी कर्ता दिसून राहिलेला आहे बघा आपल्याला. आणि या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, क्रियापद सुद्धा आपल्याला पाहायला मिळून राहिलेलं आहे. आता तुम्हाला दोनपैकी उत्तर सांगायचं आहे, 2 की 4. ठीक आहे. काय पाहिजे? कर्म भाव संकर. चला बघा, कर्म भाव संकर आपल्याला करेक्ट आन्सर या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. चला काय येणार आहे पहा. ठीक आहे. आणखी बघा काय असते, जर वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असेल, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, कर्माच्या लिंग वचनानुसार, ठीक आहे, काय बढ़ते? लिंगवचनानुसार क्रियापद बदलते बघा. कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते हा सुद्धा शब्द आहे बघा. लक्षात ठेवा, हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते बनते. ठीक आहे. तर आईने मुलीला निजवले, बरोबर आहे. आता वाक्यामध्ये बघा काय म्हटलंय, कर्त्याला प्रत्यय आहे, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे आणि भावी प्रयोग आहे. कर्त्यानुसार कर्मणी आणि भावे दोन्ही आहे. ठीक आहे. कर्माला प्रत्यय आहे बघा, मुलीला ला प्रत्यय लागलेला आहे, परंतु कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, प्रथमा विभक्ती असते. मग दुसऱ्या पॉईंटनुसार कर्मणी येणार का? नाही. परंतु कर्मणी भावे प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असतो, म्हणजे दोन्ही नियम लागले बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की या वाक्यामध्ये निजविले क्रियापद कसं आहे? एकारांत. क्रियापद कसं आहे? एकारांत, म्हणजे क्रियापदानुसार भावे प्रयोग. आणि निजविले हे भूतकाळामध्ये सुद्धा आहे, तर क्रियापद कसं आहे? भूतकाळी. म्हणजे बघा या ठिकाणी कर्मणी प्रयोग कर्त्यानुसार आणि क्रियापदानुसार कर्मणी प्रयोग, आणि भावे प्रयोग म्हटलं तर कर्त्यानुसार, कर्मानुसार आणि क्रियापदानुसार सुद्धा भावे प्रयोग. म्हणजे भावे प्रयोगाचे तीनही नियम या ठिकाणी लागलेले आहेत पहा. बरोबर आहे. कर्मणी प्रयोगाचे दोन्ही नियम लागलेले आहे, म्हणजे मिनिमम हे आपला आन्सर असू शकते. ओके. त्यानंतर आईने मुलीला निजविले होते. काय म्हटलंय? निजविले होते. तर जेव्हा आपण कर्मभाव संकर पाहतो तर त्यामध्ये संयुक्त क्रियापद आपल्याला कुठेच दिसत नाही, त्यामुळे याला पहिले कट करायचं. ठीक आहे. म्हणजे संयुक्त क्रियापद आपल्याला संकलित प्रयोगामध्ये कुठेच दिसत नाही बघा मित्रांनो. येत्या लक्षात? ठीक आहे. आणि हे जर तिन्ही ऑप्शन कट झाले तर मग राईट उत्तर आपलं काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 बघा. ठीक आहे. म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं? ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. संकलित प्रयोगावर एक सेपरेट सेशन आपण या ठिकाणी ठेवूया यूट्यूबला, कारण संकलित प्रयोगाचे प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये 2 ते 3 प्रश्न किंवा मिनिमम 2 प्रश्न तर असतातच मित्रांनो पहा. ठीक आहे. आणि आपल्याला मेन्समध्ये मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न महत्त्वाचा असतो बघा. ठीक आहे. येत्या लक्षात? चला पहा. आणि त्याच्यानंतर पहा, इथं दिसतोय तुम्हाला एक शब्द दिसतोय की भुंगा. बघा कोणता शब्द आहे? भुंगा या शब्दाच्या समानार्थी शब्द वापरून तयार केलेलं अचूक वाक्य ओळखा म्हणते. प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय आहे की तुम्हाला पहिली गोष्ट माहीत असली पाहिजे, भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द माहीत असले पाहिजे. भुंगा, अली, मिलिंद. बघा लक्षात घ्या, भुंगा, अली, मिलिंद. बघा काय म्हटलंय? भुंगा म्हटलं तर अली, मिलिंद. ठीक आहे. हे समानार्थी शब्द जर तुम्हाला माहीत असेल तरच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता, अन्यथा नाही. ठीक आहे. कारण त्यांनी प्रश्न स्पष्ट सांगितलेला आहे, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेलं वाक्य कोणतं आहे. ठीक आहे. तर बा अली आणि मिलिंद हे त्याचे काय समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. विलास बागेत फिरतो, मिलिंद गाणे गुणगुणत होता, रमण इथे दिसत नाही, अली अजून आला नाही. ठीक आहे. तर 2 ठिकाणी तुम्हाला शब्द दिसून राहिले, मिलिंद आणि अली. तर ते करेक्ट उत्तर येऊ शकते का ते तुम्हाला पाहायचं आहे पहा. ठीक आहे. ओके. चला काय उत्तर येणार आहे पहा. येतं लक्षात? म्हणजे प्रश्न तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह झालेला दिसून राहिलेला आहे. कशामुळे? तर भुंगा शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला माहीत आहे म्हणून. ठीक आहे. येतं लक्षात मित्रांनो? जर ते शब्द तुम्हाला माहीत नाही, म्हणजे समानार्थी शब्द तुमच्या तोंडपाठ असलं पाहिजे पहा. ठीक आहे. समानार्थी शब्द कसे पाहिजे? तोंडपाठ. बघा लक्षात घ्या, समानार्थी शब्द तोंडपाठ पाहिजे, तोंडपाठ. रिक्सच घ्यायची नाही बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समानार्थी शब्द काय करायचा आहे? पाठ करून जायचं आहे बघा मित्रांनो. मग आता इथं काय दिसून राहिलेलं आहे? अली, मिलिंद. भुंगा म्हणजे अली, मिलिंद. ठीक आहे. मग इथं मिलिंद आहे, इथं अली आहे.
मग विलास आणि रमण येईल का? नाही येणार ना मित्रांनो. मिलिंद गाणे गुणगुणत होता क्रियापद. गुणगुणणारा कोण? मिलिंद. आणि मिलिंदून क्रिया कशावर झाली आहे पहा, मिलिंदने गाणे गायले, म्हणजे गाणे हा शब्द कर्म झाला. कर्ता कर्म क्रियापद तिन्ही गोष्टी आहे. अली अजून आला नाही क्रियापद. येणारा कोण? अली. अलीहून क्रिया, अलीवर झाली, वाक्य अकर्मक आहे. हे वाक्य सकर्मक आहे, बरोबर आहे, आणि हे वाक्य अकर्मक आहे. परंतु त्यांनी सकर्मक अकर्मकचा कोणता उल्लेखच केला नाही. त्यांनी फक्त काय म्हटलं की वाक्य तयार करा. ठीक आहे, समानार्थी शब्द वापरून काय करा? वाक्य तयार करायला सांगितलंय. दोन्ही वाक्य रेडी पोझिशनमध्ये आहे पहा. ब आणि ड आपल्याला बरोबर पाहिजे. ब आणि ड बघा कुठे येते आहे, तर ब आणि ड अचूक आहेत, बाकी सर्व चूक आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं या ठिकाणी परफेक्ट आन्सर येणार आहे. ब आणि ड अचूक आहेत. ब आणि ड अचूक आहेत, बाकी सर्व चूक आहेत बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया मित्रांनो. ठीक आहे, येत्या लक्षात. आणि हे तुमचं पहिलं लेक्चर आहे पहा. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडून तुम्हाला हे पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, ठीक आहे, तर अवश्य सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबत जे विद्यार्थी आता पाहत आहेत, लेक्चर पाहत आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा. सोबत आपल्या मित्रांनासुद्धा या लेक्चरची लिंक शेअर करायची बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल आणि पुढचे लेक्चर तुम्हाला पाहिजे असेल, आणखी प्रॅक्टिस सेशन तुम्हाला पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये नक्की तुम्हाला सर्वांनी सांगायचं आहे बघा. ठीक आहे, की पुढे तुम्हाला कोणतं लेक्चर पाहिजे, कशाचं पाहिजे, किंवा अशाच प्रकारचे लेक्चर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे का, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर थांबूया या ठिकाणी. थँक्यू सो मच.